आपण बघतोय जय पवार पोहोचलेले आहेत अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर। अजित पवारांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा निकाल जो आहे तो बारामतीचा समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर जय पवार पोहोचले ते अजित पवारांना आदरांजली वाहण्यासाठी। या निकालानंतर म्हटलेलंच होतं सुनेत्रा पवारांनी की आदरांजली वाहतोय आपण आणि त्यामुळे कोणी सेलिब्रेशन करू नये असं देखील म्हटलेलं होतं। त्यानंतर जय पवार आता पोहोचलेले आहेत ते अजित पवारांना आदरांजली वाहण्यासाठी। काही वेळापूर्वीच निकाल समोर आलेला होता आणि त्यानंतर आता जय पवार हे आदरांजली वाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवारांना आदरांजली वाहत आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवादही साधलेला होता। इथे दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच जय पवारांनी माध्यमांशीही संवाद साधलेला होता आणि या विजयाबद्दल एकूणातच या आजच्या निकालाबद्दल भाष्य केलेलं होतं। सगळ्यांनी संयमाने हा विजय घ्यावा, कोणीही सेलिब्रेशन करू नये, आनंदोत्सव करू नये असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि आता ते अजित पवारांना आदरांजली वाहत आहेत। या निवडणुकीला एक भावनिक किनार होती, एक दुःखाची किनार होती, कारण अजित पवारांचं झालेलं अपघाती निधन आणि त्याच्यानंतर ही पोटनिवडणूक होत होती। ही पार्श्वभूमी या निवडणुकीला होती आणि त्याच्यानंतर आज जो निकाल समोर आलेला आहे, सुनेत्रा पवार यांनी 2 लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आणि त्याच्यानंतर जय पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आता ते पोहोचले अजित पवारांना आदरांजली देण्यासाठी। अजितदादांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत जय पवार, त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील आहेत। 2 लाखहून अधिक मताधिक्याने 2,18,930 इतकं विक्रमी मताधिक्य सुनेत्रा पवारांचं आणि त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधलेला होता आणि सांगितलेलं होतं की कोणी विजयोत्सव साजरा करू नये, गुलाल उधळू नये, आपण दादांना आदरांजली वाहतो। सगळ्या बारामतीकरांनी दादांना ही आदरांजली वाहिलेली आहे आणि आता जय पवारांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना हीच बाब सांगितली आणि त्यानंतर ते पोहोचले अजित पवारांच्या स्मृतीस्थळी। ही थेट दृश्य